स्विंग ट्रेनिंग म्हटलं की खूप चांगले पैसे मिळत असतात. शिकल्याच्या नंतर किती पैसे मिळतात हे प्रत्येकालाच माहिती आहे. आज असाच काही आपले जे स्टुडंट आहेत त्या स्टुडंटनी आपल्याला लेवल दिलेले आहेत आणि त्या लेवल काय दिलेत त्या बघायच्या आहेत. सुरुवातीला बघूया. एक प्रियंका मॅडम दिलेला आहे, दुसरा योगेश सरांनी दिलेला आहे, तिसरा ज्योती मॅडम दिलेला आहे, चौथा सारा मॅडम दिलेला आहे, पाचवा मोना मॅडम दिलेला आहे, सहावा स्वाती मॅडम दिलेला आहे, सातवा अल्पेश सरांनी दिलेला आहे आणि हे दोन्ही पुढचे माझे आहेत. त्याच्यानंतर सर्व काही आपण हे कसे अनालिसिस केले आणि त्याच्यावरती कसे पैसे मिळणार आहेत, कुठं एंट्री आहे, हे सर्व काही आपण बघायचं आहे. व्हिडिओ फक्त स्किप न करता बघा. नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण 7, 7, 8 स्टॉक जे काय असतील ते बघू. कोणत्या लेवलला आपण एंट्री करायची, कोणत्या लेवलला एक्झिट करायचं हे बघू. पण त्याच्यामध्ये असणारी रिस्क मॅनेजमेंट आपण करण्यासाठी आपल्याला 5 व्हिडिओची गरज आहे आणि ते 5 व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. व्हिडिओ नंबर 1, 2, 3, 4, 5 असं तुम्ही लाईनने जर बघितला तर ते व्हिडिओ तुम्हाला शिकवतील पूर्णपणे कोणत्या स्टॉकमध्ये किती पैसे लावायचे, तुमच्याकडे कॅपिटल किती आहे आणि तुम्ही किती पैसे कमवू शकता. बघायला जाऊया प्रत्येक स्टॉकचं वेगळं वेगळं अनालिसिस. आपल्याला एकच विचार करायचा आहे की स्टुडंटनी दिलेले जे कॉल आहेत ते कॉल मी सुद्धा अनालिसिस केलेले आहेत आणि स्टुडंट दिल्याच्या नंतर मी केलेले तर एकदम परफेक्ट आहे आणि त्या पद्धतीनं मी तुम्हाला सुद्धा हे अनालिसिस करायला सांगतो. पहिला सुरुवात करूया. प्रियंका मॅडम. प्रियंका मॅडमचा जो स्टॉक आहे तो त्यांनी दिलेला आहे असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न ब्रेकआउट आणि लाईफ टाईम ब्रेकआउट झाल्याच्या नंतर एक पॅटर्न जो बनलेला आहे या पॅटर्न वरती त्यांनी जोपर्यंत रिट्रेसमेंट येत नाही तोपर्यंत होल्ड वरती ठेवला आणि त्याच्यानंतर दिलेला आहे आणि आता आपल्याला एंट्री जी करायची आहे 6,790च्या आजूबाजूला, म्हणजेच 10, 15, 20 पॉईंट इकडे तिकडे होऊ शकतात. म्हणजे जवळजवळ 6,810, 830 पर्यंत तुम्ही घेऊ शकता. आता 927 आहे. एक रिट्रेसमेंट जरूर येणार आणि जर का तुम्हाला त्याच्याही पुढे जर का घ्यायचं असेल तर 6,850च्या आसपास घेऊ शकता. या दोन लेवल तुमच्याकडे बाईंगचे असतील. पुढचा स्टॉक बघूया आपण. पुढचा स्टॉक आहे योगेश सरांचा. योगेश सर आता याने हा जो स्टॉक दिलेला आहे या सरांनी सुद्धा सेम आपल्याला असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न ब्रेकआउटच्या नंतर हा दिलेला आहे. म्हणजे रिट्रेसमेंट येऊन गेल्याच्या नंतर एक एंट्री झालेली आहे. आता तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्हाला तो कुठे घ्यायचा आहे, हा बघा. ही एक लेवल आहे आणि या लेवलला आपल्याला तो घ्यायचा आहे. ही लेवल आहे 1641. 1641 म्हणजे 1650 आणि 1641 म्हणजे 40च्या मध्ये जिथं मिळेल तिथे तुम्हाला याच्यामध्ये एंट्री करायची आहे. आता पुढे टीव्हीएस मोटर. टीव्हीएस मोटर हा स्टॉक आहे ज्योती मॅडम यांचा. हा स्टॉक एक फ्लॅग पॅटर्न बनवून दिलेला आहे इथे तुम्हाला. तो फ्लॅग पॅटर्न मी तुम्हाला दाखवतोय कोणत्या लेवलला झालेला आहे आणि हा फ्लॅग पॅटर्न ब्रेकआउट झाल्याच्या नंतर आपल्याला चांगले पैसे मिळतील असं त्यांचं म्हणणं आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याला याला सुद्धा अनालिसिस चांगलं केलेलं आहे आणि आपण सुद्धा परत करायचं आहे. तर परत जर केलं तर आपण बघतोय 2810 रुपयाचा ट्रिगर आहे. अजून हा ट्रिगर झालेला नाही. दोन स्टॉक ते ट्रिगर झालेले होते, रिट्रेसमेंटची वाट बघायची होती. याच्यामध्ये काय आहे, मॅडमने सांगितलेलं आहे जर हा ट्रिगर झाला 2825 तर त्याच्यानंतर या लेवलला आपल्याला बाय करायचं आहे 2780च्या 10 रुपये वरती आणि 10 रुपये खाली, म्हणजेच 2800 रुपये आणि 2790 रुपयाच्या आसपास. ओके, त्याच्या पुढे जाऊया आपण. हा आहे सारा मॅडम यांचा. सारा मॅडम यांनी दिलेला आहे कप आणि हँडल पॅटर्न. इथे कप आणि हँडल पॅटर्न ब्रेकआउट झालं आणि हा रिट्रेसमेंट मिळालेला आहे आणि या रिट्रेसमेंटच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट एंट्री करायची आहे 2780 रुपयांच्या आसपास. आता 2780 आणि 2760 इथे 66 आलेलं आहे. 60 आणि 80च्या मध्ये ही यांची बाईंग आहे.
सारा मॅडमांची ही बाईंग आहे. इथून आपण बाय करून जाऊ शकतो हिंदुस्थान युनिलिव्हर या स्टॉकला. तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं अनालिसिस करू शकता. पुढचा स्टॉक आहे मोना मॅडमचा. मोना मॅडमने हा स्टॉक अनालिसिस करून दिला LTIM. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही एक पॅटर्न, हा एक पॅटर्न, फक्त याच्यामध्ये अजून हा ब्रेकआउट व्हायचा आहे. हा ब्रेकआउट होऊन पैसे सुद्धा मिळालेले आहेत. अशाच पद्धतीनं त्यांचं म्हणणं आहे की याच्यावरती ट्रिगर होऊ द्या. 6,710 रुपयांच्या वरती एक वेळ हाय करून तो खाली येणार आणि रिट्रेसमेंट येणार 6,150च्या आजूबाजूला, म्हणजेच 160 आणि 140च्या मध्ये आल्याच्या नंतर त्याला बाय करायचं आहे LTIM. पुढे जाऊन दुसरा स्टॉक बघूया आपण. हा आहे डॉक्टर रेड्डी. डॉक्टर रेड्डीला स्वाती मॅडमने अनालिसिस करून दिलेला आहे. स्वाती मॅडमचं म्हणणं आहे की हा ब्रेकआउट झालेला आहे एका लेवलवरती, पण दुसरं लेवल जी आहे ती आपली जी दुसरी लेवल आहे ती आहे 7,040. आता 7,040 ला त्यांचं असं म्हणणं आहे की हा एक गप आणि हँडल पॅटर्न आहे आणि हा डबल ब्रेकआउट पॅटर्न. ज्यावेळी इथं आपल्याला बाय मिळणार आहे त्यावेळी आपण चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकतो. एक तर त्यांचं असं म्हणणं आहे जर का तुम्ही आत्ता एंट्री केला 7,025 ला तर तुम्ही इथून बाय करू शकता, आणि जर का हा 7,080च्या वरती हा पॅटर्न ब्रेकआउट झाल्याच्या नंतर पुन्हा क्वांटिटी ऍड करू शकता. अशा पद्धतीनं स्वाती मॅडम यांचं म्हणणं आहे की इथे तुम्ही बाय करू शकता. पुढे ऍक्सिस बँक. ऍक्सिस बँक वरती हा स्टॉक बघा. मिस्टर अल्पेश सरांनी काय सांगितलेलं आहे इथे, हा स्टॉक मी आता इथे मुव्हिंग ॲव्हरेज लावत नाही, पण मुव्हिंग ॲव्हरेजच्या आजूबाजूला आहे, 50 मुव्हिंग ॲव्हरेजच्या आजूबाजूला आहे. तर कदाचित इथे आपल्याला एक पॅटर्न बनतोय आणि हा पॅटर्न ब्रेकआउट होता होता त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती तो क्लोज होणार आहे 50च्या बरोबर. म्हणजे पुढची अनालिसिस त्यांनी अगोदरच करून ठेवलेली आहे. तर त्यांचं म्हणणं आहे 1190च्या वरती ज्यावेळी हा ट्रिगर होणार त्यावेळी तुम्हाला बाईंगला यायचं आहे 1175 आणि 1180च्या मध्ये, आणि ऍक्सिस बँकेवरती सुद्धा चांगले पैसे मिळतील असं त्यांचं म्हणणं आहे. आता माझाच एक स्टॉक मी काढलेला आहे, तो स्टॉक आहे जिंदाल. जिंदालला मी घेतला, अनालिसिस केला आणि मला असं वाटलं की इथे कदाचित आपल्याला एक पॅटर्न बनायच्या तयारीत आहे आणि तो पॅटर्न असा बनू शकतो, एक तर असा, आणि हा पॅटर्न जर बनला तर आपल्याला हा बुलिश हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. आणि हा शोल्डर पॅटर्न बनला तर इथे आपली जी लेवल आहे 996, म्हणजे 996 म्हणजे 1,000. ज्यावेळी जिंदाल स्टील 1,000च्या वरती ब्रेक होईल त्यावेळी एक रिट्रेसमेंट येईल आणि मग त्याला आपण बाय करायचं आहे. त्याचं पहिलं टार्गेट आहे 65 पॉईंट, म्हणजे जवळजवळ 5 ते 7% आसपास. ओके. त्याच्यानंतर पुढचा स्टॉक अजून एक आहे, तो सुद्धा मीच काढलेला आहे. आणि इथे बघू शकता एक तुम्हाला हा पॅटर्न ब्रेकआउट झालेला आहे. इथे बघू शकता हा ब्रेकआउट पॅटर्न आहे आणि त्याच्यानंतर मला फक्त इथे रिट्रेसमेंट हवी आहे, आणि ही रिट्रेसमेंट लुपिन मध्ये कुठे येणार आहे इथे बघू शकता 2190. आता 2240 आहे, पण आपल्याला बाईंग करायचं आहे 2190. 2190 आणि 2169 पर्यंत त्याची रिट्रेसमेंट येऊ शकते, पण 2190 ला तुम्ही बाय करू शकता असं माझं म्हणणं आहे. तुम्ही पण अनालिसिस करा, खूप चांगल्या लेवल याच्यावरती पुढची लेवल आपल्याला मिळू शकते. आणि मित्रांनो असेच व्हिडिओ पाहत राहा, लाईक करत राहा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.